वास्तूतील महत्त्वाचा प्रयोग म्हणजे भूमिपूजन. भूमिपूजन का करावं, भूमिपूजनाच्या मागचं महत्त्व काय? तर आपण ज्या ठिकाणी घर बांधणार आहोत ती वास्तू शुद्धता व्हावी, त्यातील नकारात्मकता निघून जावी आणि सकारात्मकता प्राप्त व्हावी या हेतूने केलेले पूजन म्हणजे भूमिपूजन. मग आपण भूमिपूजन कर्म कसं करावं? तर या ठिकाणी भूमी, कुर्म, अनंत या तिन्ही देवतांची, गणपती कलश या पुण्यावाचन देवतांची पूजा करावी. त्या जागेमध्ये गोमूत्र, गंगाजल शिंपडावं आणि त्या ठिकाणी प्रथमतः गणपती भगवंतांना प्रार्थना करावी की निर्विघ्नपणे आमच्या वास्तूची निर्मिती व्हावी. वास्तूची निर्मिती करता आहेत भगवंत, या ठिकाणी विश्वकर्मा. मग ही विश्वकर्मा देवता काय करतात की लवकरात लवकर वास्तू निर्मिती व ती उत्तम होण्यासाठी मदत करतात. म्हणून गणपती पूजन झाल्यानंतर विश्वकर्मा देवतांची पूजा आपण या ठिकाणी करायची आहे. भूमी म्हणजे आपण ज्या ठिकाणी कुदळ मारणार आहोत त्याबद्दल ऋण व्यक्त करणे म्हणून भूमीची पूजा करावी. त्यानंतर कुर्म म्हणजे आपण त्यामध्ये जागेमध्ये जडत्व निर्माण होतं व ते तारण्याचं काम भगवान विष्णू कासवाच्या अवताराने करतात म्हणून कुर्माची पूजा द्वितीय ठिकाणी. आणि तृतीय ठिकाणी अनंत म्हणजे आपल्या शास्त्राला सांगितले की शेषावरती पृथ्वी तरलेली आहे, मग त्या शेषाला त्रास होऊ नये म्हणून अनंताची पूजा आपण त्या ठिकाणी करायची आहे. मग ही गणपती कलश पुण्यावाचन, भूमी, कुर्म, अनंत पूजन झाल्यानंतर भगवंतांची आरती करायची आहे आणि त्यानंतर भूमीला नमस्कार करून एक गणपतीची स्थापना आणि त्यानंतर शुभ दिवस आहे, नारळ वाढवायचा आहे आणि त्या दिवशी भूमीवरती आपण 5 कुदळ अशा पद्धतीने 5-7 लोकांकडनं ती पूजा करायची आहे. ही केल्यामुळे काय होणार आहे, त्या जागेतील नकारात्मकता कमी होती आणि गणपतीच्या व ह्या सर्व पूजनामुळे त्या वास्तूतील नकारात्मकता निघून सकारात्मकता प्राप्त होण्याचं कार्य त्या ठिकाणी होणार आहे. अशा वेळेस भगवंतांना प्रार्थना करायची लवकरात लवकर वास्तूची निर्मिती होऊ दे. वास्तूची निर्मिती झाल्यानंतर पुनश्च त्यामध्ये आम्ही विधिवत पूजन करू अशा पद्धतीने प्रार्थना केल्यामुळे जागेतील दोष या ठिकाणी दूर होतात. मग हे भूमिपूजन करत असताना 2 गोष्टीचं आपण लक्षात घ्यायच्या आहेत महत्त्वाच्या, की त्या जागेमध्ये थोडंसं गवत आहे, झाडं आहेत, अशा ठिकाणी आपण वास्तू बांधण्यास हरकत नाही. परंतु भूमिपूजन करत असताना आणि ती जागा निवडत असताना एक सुंदर असं वास्तुपरीक्षण करून घ्या. जाणकार व्यक्तीकडनं ती भूमी जाणून घ्या की त्या जागेच्या जवळपास पाण्याचे ओघळ असतील किंवा विहीर असेल, तलाव असेल, याची जाणकार माणसाकडनं माहिती करून मग आपण ती जागा निवड करून त्यामध्ये भूमिपूजन करा. म्हणजे वास्तूतील दोष निघून जातील आणि लवकरात लवकर वास्तूची निर्मिती होईल आणि आनंदाने आपण त्या वास्तूमध्ये राहण्यास सुरुवात करू. हे भूमिपूजनाचं महत्त्व जाणून आपण त्या पद्धतीने भूमिपूजन करण्यास हरकत नाही. धन्यवाद.